रंगराजन हे तसे बघायला गेलं तर जगप्रसिद्ध आर्टिस्ट. बरं. तर त्यांनी त्यावेळेला एक देखावा सादर केला. तो देखावा पुण्यात, महाराष्ट्रात, देशात, तो जगामध्ये प्रसिद्ध झाला. त्यांनी शिंपल्यामध्ये गणपती सादर केला आणि मागं मोठ्या प्रमाणात समुद्राचं पेंटिंग केलं होतं. त्याचा एक किस्सा असा आहे की रंगराजन दादांना त्यावेळेला यायला 2-3 दिवस काही जमलं नाही, म्हणून त्यांच्या सहाय्यकाला त्यांनी सांगितलं पेंटिंग कर. त्यांनी इतका अप्रतिम समुद्र रेखाटला की असं वाटायचं समुद्र त्याच्या पुढं शिंपला आणि त्या शिंपल्यामध्ये गणपती बसला. पण रंगराजन त्या काळामध्ये 2 दिवसानंतर आले. तो एवढा सुंदर रंगवलेला पडदा म्हणजे समुद्र त्यांच्या मनाला काही पटला नाही. त्यांनी तो आल्या आल्या 2 तासात तो सगळा पुसून टाकला आणि त्याच्यापेक्षा भारी समुद्र सादर केला आणि तो देखावा संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाला. अजून सुद्धा लोक आवर्जून सांगतात की आम्हाला शिंपल्यातल्या गणपतीला जायचंय, आम्हाला झोपाळ्यावरच्या गणपतीला जायचंय.